नमस्कार मित्रांनो. आज आपण ओसीएम या सब्जेक्टचे इम्पोर्टंट क्वेश्चन बघणार आहे. ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ओसीएमचे एकदम महत्त्वाचे क्वेश्चन देणार आहे, जेणेकरून तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज पडणार नाही. मी इकॉनॉमिकचे जे क्वेश्चन आहेत इकोचे, ते मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. तुम्ही बघितले नसाल तर रिक्वेस्ट आहे तुम्हाला, तुम्ही या यूट्यूब चॅनलवर जाऊन त्याच्या आधीचा व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये मी इकॉनॉमिकचे महत्त्वाचे क्वेश्चन टाकलेले आहेत. ठीक आहे. पूर्ण जसं याचं जो कंपॅरिझन केलेलं आहे, सेम तसंच कंपॅरिझन करून तुम्हाला टाकलेलं आहे. तुम्ही फक्त 2 ते 3 दिवस त्या इकॉनॉमिक्सला द्या. तुम्ही अत्यंत चांगले मार्क त्याच्यामध्ये मिळवू शकता त्या क्वेश्चनचा अभ्यास करून. ठीक आहे. सेम तसंच मी आज सेमचं घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण सेम 4 मागच्या वर्षांचा क्वेश्चन पेपरचं आपण कंपॅरिझन करणार आहे आणि त्या बेसवर महत्त्वाचे क्वेश्चन मी तुम्हाला देणार आहे. ओके. तर पहिला क्वेश्चन पेपर आहे आपला 2022, 2023. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं मी असंच 2024 आणि 25 केलेलं आहे बघा. इकडं 2024 आहे आणि हे 2025 आहे. या सर्व क्वेश्चन पेपरच्या बेसवर मी तुम्हाला इम्पोर्टंट क्वेश्चन देणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कमी अभ्यास करून, लेस स्टडी करून मोर मार्क तुम्ही मिळवू शकता. जास्तीत जास्त मार्क तुम्ही मिळवू शकता. तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पुस्तक अभ्यास करायची काही गरज नाहीये किंवा पूर्ण पुस्तक पाठ करायची पण गरज नाहीये. ठीक आहे. तर मागच्या ह्याच्यात जसं दिले होते इम्पोर्टंट चॅप्टर, तसं मी तुम्हाला देणार आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा चॅप्टर आहे 8 नंबर, त्याच्यानंतर 4 नंबर, 8 नंबर. ठीक आहे. हे 2 तर महत्त्वाचे आहेत. त्यासोबत 7 एक आहे, 6 एक आहे. ठीक आहे. याच्यात पण महत्त्वाचं काय-काय आहे, कोणते क्वेश्चन करायचे, हे चॅप्टर पण पूर्ण करायची तुम्हाला गरज नाहीये. महत्त्वाचे क्वेश्चन कोणते-कोणते आहे ते तुम्हाला सांगून ठेवतो आत्ताच, जेणेकरून तुम्हाला मी क्वेश्चन पेपर एक्सप्लेन करताना समजून जाईल लगेच. ओके. अगोदर ते क्वेश्चन बघू आपण, त्याच्यामुळे तुम्हाला समजायला मदत होईल. मी पहिला चॅप्टर सांगितला तुम्हाला 4 नंबरचा. ओके. हे बघा, इथं 4 नंबर चॅप्टरचे आय-एम-पी क्वेश्चन काढलेले आहेत मी इकडं. त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे बँक, त्याचे टाइप्स आणि फंक्शन्स महत्त्वाचे, जे तुम्हाला बऱ्याचदा येतात. ओके. त्याच्यानंतर इन्शुरन्स आहे, त्याचे प्रिन्सिपल किंवा टाइप्स आहेत. त्याच्यानंतर वेअरहाऊस आहे, त्याचे फीचर्स आणि त्याचे टाइप्स. आणि ट्रान्सपोर्ट हे तर तुम्ही मनाने पण लिहू शकता, रोड ट्रान्सपोर्ट, रेल ट्रान्सपोर्ट, एअर ट्रान्सपोर्ट. आणि एकदम आय-एम-पी म्हणजे हा डिफरन्स आहे बघा. हा डिफरन्स करा तुम्ही 4 चॅप्टर मधून. लक्षात ठेवा, हे डिफरन्स 100% तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये येतात. ठीक आहे. मग तो इन्शुरन्सचा असेल, इन्शुरन्सचा येतो बऱ्याचदा. त्याच्यानंतर इन्शुरन्स नाही आलं तर रोड ट्रान्सपोर्टचा येतो. ठीक आहे. हे 2 पैकी कोणता ना कोणता तुम्हाला येतो नक्की, लक्षात ठेवा. ओके. हा झाला चौथा चॅप्टर. चौथ्या चॅप्टर मधून बस एवढंच करा. खूप मोठा चॅप्टर आहे, त्याच्यातून मेन दिलेलं आहे तुम्हाला फक्त मी. आणि 8व्या चॅप्टर मधून 3च क्वेश्चन करायचे तुम्हाला फक्त. फक्त 3 क्वेश्चन. जास्त मार्काला आहे हा पण चॅप्टर. पहिलं इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग, 7 पीज ऑफ मार्केटिंग मिक्स. हा एकदम आय-एम-पी क्वेश्चन आहे बघा. हा तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये कुठं ना कुठं 101% येतो. आणि पुढे दिले फंक्शन्स ऑफ मार्केटिंग. हे 3 क्वेश्चन करा 8व्या चॅप्टर मधून. ओके. तर या चॅप्टरचा स्टडी तुमचा कंप्लीट होईल. हे 4 आणि 8 जरी व्यवस्थित केला, हे 2 चॅप्टर जरी तुम्ही व्यवस्थित केले, तर आरामशीर तुम्ही पासिंग पर्यंतचे मार्क कव्हर करू शकता. हे 4 क्वेश्चन डिफरन्स आणि हे 3 क्वेश्चन, बस पासिंग पुरतं एवढं जरी तुम्ही केलं तरी तुम्ही डोळे झाकून पास व्हा. हे मी विथ प्रूफ देऊ शकतो तुम्हाला या क्वेश्चन पेपर मधून. ओके. आपण आता हे 2 चॅप्टर तर झाले. फर्स्ट चॅप्टर मधून तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे. आपण एक बघू, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल थोडंसं. ओके. बघा, आता आपण सुरुवात करताना नेहमी शेवटपासून करतो. तर शेवटचा क्वेश्चन बघा, 8 नंबरचा. आता याच्यामध्ये याचं प्रिपरेशन करताना तुम्हाला फक्त चॅप्टर 8 करायचं. 8 मध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलं इकडे सांगितलं 8 मधून कोणते 3 क्वेश्चन करायचे तुम्हाला. इम्पॉर्टन्स करायचंय, त्याच्यानंतर 7 पीज ऑफ मार्केटिंग मिक्स आणि फंक्शन करायचे. ठीक आहे. हे 3 क्वेश्चन करा फक्त. याच्यातून तुम्हाला एक इथं नक्की येतो. आता बघा, इथं पहिलं फंक्शन दिलेलं आहे 8व्या चॅप्टर मधून, फंक्शन्स ऑफ मार्केटिंग. याच्यानंतर पुढे मार्केटिंग इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला 7 पीज. हा आय-एम-पी क्वेश्चन आहे, हा बऱ्याचदा येतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. 7 पीस दिलेलं आहे. आणि इकडं पण बघा 8व्या चॅप्टर मधून
7 पीस दिलेला आहे. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला हा 8वा चॅप्टर बेटर राहील. कमी अभ्यास करून तुम्ही हे 3च क्वेश्चन आहेत. इन मीन 3 क्वेश्चन आहेत. 1, 2, 3 या 3 पैकीच तुम्हाला एक कोणताही येतो आणि हे आहे 8 मार्काला तुम्हाला हा क्वेश्चन येतो. 2 देतात त्यातला एक सॉल्व्ह करायचा असतो. ह्या एकासाठी तुम्हाला फक्त हा 8वा चॅप्टर करायचा. ओके. 4था केला तर तुम्हाला चांगलीच गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगितलं 4 आणि 8 महत्त्वाचे चॅप्टर आहेत. मी तुम्हाला इथं बँक पण दिलेलं आहे बघा. हे बघा इथं बँकेचे टाईप, फंक्शन, इन्शुरन्सचं दिलेलं आहे, वेअर हाऊस आणि ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. बघा इथं बँकेचे टाईप्स विचारलेले आहेत. इथं ट्रान्सपोर्टचा क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर पुढं इथं इन्शुरन्स आलेले आहेत, त्याचे टाईप्स आलेले आहेत बघा. त्याच्यानंतर पुढं व्हॉट इज मार्केटिंग मिक्स आणि इथं बँक आलेले आहे. बँकेचा क्वेश्चन एकदम महत्वाचा आहे. फंक्शन्स आलेले आहेत बघा. ठीक आहे. हे 2 चॅप्टर जरी केले तुम्ही व्यवस्थित तर इथं पण येतं आणि वरती पण क्वेश्चन येतात. वरचे दाखवतो बघा तुम्हाला किती महत्वाचे चॅप्टर आहेत 2. हे बघा इथं आलंय टाइप्स ऑफ वेअर हाऊसेस आहे का 4थ्या चॅप्टर मधून. मी बघा इथे तुम्हाला टाइप्स ऑफ वेअर हाऊसेस दिलं, फीचर्स अँड टाइप्स. तर ते टाइप्स आले याच्यामध्ये. तर बघा इथं अजून तुम्हाला दिलेलं आहे मनी रेमिटन्स सर्व्हिसेस ऑफ पोस्टल डिपार्टमेंट. हे 4थ्या चॅप्टर मधूनच आलेलं आहे. त्याच्यानंतर एक्सप्लेन ई बँकिंग, हे बँकेचंच क्वेश्चन आहे. ठीक आहे. बँकेच्या ह्याच्यात तुम्हाला येईल. त्याच्यानंतर 8व्या ह्याच्यातून बघा इम्पॉर्टन्स आलेला आहे परत. बघा इथे इम्पॉर्टन्स लिहून दिला होता मी, आहे काय बघा इथे इम्पॉर्टन्स दिसतोय, इम्पॉर्टन्स. ठीक आहे. बघा म्हणजे हे 3 क्वेश्चनचा फायदा तुम्हाला इथं पण होतोय खाली, इथं खाली पण होतोय आणि इथं वरती पण होतोय. ठीक आहे. बघा आता हा एक क्वेश्चन झाला. त्याच्यानंतर अजून मी सांगतो तुम्हाला बघा. तर हा क्वेश्चन नंबर आहे आपला 6 आहे. ठीक आहे. 6 मध्ये बघा परत इथं 4थ्या मधून आलेले प्रिन्सिपल, तुम्हाला इन्शुरन्सचे प्रिन्सिपल सांगितले बघा मी. बघा इथे इन्शुरन्सचे प्रिन्सिपल सांगितले होते, ते प्रिन्सिपल आहे तिथं. परत 8व्या याच्यातून सिग्निफिकंट म्हणजेच इम्पॉर्टन्स, सिग्निफिकंट म्हणजेच इम्पॉर्टन्स. बघा इथं मी 8व्या याच्यात तुम्हाला लिहून दिलं इम्पॉर्टन्स. परत तो इथं आलेला आहे. परत इथं 4थ्या याच्यातून आलेलं आहे कॅन कॅश विथड्रॉन फ्रॉम ATM. आता इथं तुम्ही मनाने पण लिहू शकता, त्याच्यात काय जास्त स्टडी करायची गरज नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं इथं बघा नीड दिलेलं आहे त्यांनी, नीड ब्रँडिंग. ठीक आहे. ते आपलं 7P आहे त्याच्यामध्ये ते ब्रँडिंगचं दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला याच्यात तर काय आलेलं नाहीये, पण यावर्षी हे 2026च्या याच्यामध्ये याच्यातून क्वेश्चन येतील. ठीक आहे. आता मी फक्त तुम्हाला 2 चॅप्टरचं सांगतोय बघा किती येतंय, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की हे 2 चॅप्टर किती महत्वाचे आहेत. बघा आता याच्यामध्ये परत 4P आलं 8व्या चॅप्टर मधून. परत इथं 4 फंक्शन आलं. इथं फंक्शन दिले होते बघा मी तुम्हाला, आहेत का इथं फंक्शन. परत फंक्शन आले तुम्हाला. त्याच्यानंतर परत इथं तर काय नाहीये, पण इथं परत तुम्हाला 4 फंक्शन आले. हे बघा इथं फंक्शन दिले ते परत फंक्शन आले. तुम्ही विचार करा किती क्वेश्चन रिपीट होतात आणि किती त्या चॅप्टर वर येतात. ठीक आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा तेवढेच क्वेश्चन करा. याचा अर्थ असा नाही की हा आला तर सगळीकडे 2-2 ठिकाणी हाच क्वेश्चन येईल. हा आला तर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये हा येईल, तिसऱ्या क्वेश्चन मध्ये हा येईल. ठीक आहे. इथं एक येईल, इथं एक येईल, तिथं एक येईल, असं वेगवेगळ्या ठिकाणी येईल. पण या 3 पैकी तुम्हाला 2 तरी पूर्ण क्वेश्चन पेपर मध्ये बघायला मिळतील. त्याच्यामुळे हे 2 चॅप्टर मी सांगतो व्यवस्थित करा. तुम्हाला पासिंग पर्यंत मार्क आरामशीर या 2 चॅप्टर मधून मिळू शकतात. त्यात पण मी तुम्हाला इम्पॉर्टन्स दिलेलं आहे. ठीक आहे. आपण आता बाकीचे चॅप्टर्स ठीक आहे. आता हे 2चं तर तुम्हाला सांगितलं. चला त्याचसोबतच मी तुम्हाला 4थ्याचा डिफरन्स सांगतो. डिफरन्स मी तुम्हाला सांगितलेला आहे बघा, हे डिफरन्स. ठीक आहे. डिफरन्स मध्ये तुम्हाला करायचंय फक्त इन्शुरन्स. 4थ्याचा डिफरन्स प्रत्येक ह्याच्यात येतो बघा. इथं आलेला आहे, इथं आलेला आहे, त्याच्यानंतर इथं आला आहे बघा. इथं तर 2 वेळा आलेला आहे 4थ्या चॅप्टर मधून. इथं पण आलाय आणि इथं पण आलाय. तर तुम्हाला महत्वाचं याच्यामध्ये लाईफ इन्शुरन्सचे एक डिफरन्स करायचा आहे बघा. इथं मी तुम्हाला त्याची PDF मध्ये दाखवतो कसं आहे ते. ठीक आहे. अगोदर PDF सेकंड चॅप्टरचे दाखवतो, सॉरी. नंतर तुम्हाला 4th चॅप्टर दाखवतो, कारण मी तिथे सेट केलेलं आहे अगोदर ते. बघा सेकंड चॅप्टरचं बघू आपण आता. सेकंड चॅप्टरचं बघा प्लॅनिंग, कंट्रोलिंग, ऑर्गनायझिंग. हे तर कंपल्सरी मी म्हणतो 100% सेकंड चॅप्टर मधून हा डिफरन्स येतोच. तुम्हाला करताना एकच डिफरन्स करायचा आहे, त्याचा फायदा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी होणार आहे. इथं पण आलेलं आहे सेकंड, त्याच्यानंतर इथं पण आलेलं आहे. ठीक आहे. आता हे करायचं कसं मी तुम्हाला दाखवतो. तर बघा इथं तुम्हाला दिसत असेल, इथं डिफरन्स आहे, PDF घेतलेली आहे मी.
हा सेकंड चॅप्टर मधला चॅप्टर नंबर 2. ठीक आहे, चॅप्टर नंबर 2 आहे हा. त्याच्यातून हे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कंट्रोल, कोऑर्डिनेटिंग आणि कंट्रोलिंग. हे करताना तुम्ही म्हणाल एवढं सर्व कसं करायचं, तर हे करताना वन टाइमच करा. इथून इथपर्यंत सर्व वन टाइम करा. हे 6 पॉईंट हे जे काही दिलेलं आहे तुम्हाला, आणि तुम्हाला याच्यामध्ये 6 पॉईंट लिहायचे असतात कमीत कमी. आता बघा इथं 8 दिलेले आहेत पॉईंट, 8 पॉईंट दिलेले आहेत, त्यातले तुम्हाला 6 लिहायचे असतात कमीत कमी. ठीक आहे, तर हे तुम्ही म्हणाल हे खूप अवघड आहे. जर तुम्हाला इझी मध्ये पाहिजे असेल तर माझ्याकडं पीडीएफ आहे. तुम्ही जर मला कमेंट केलं तर मी तुम्हाला ते पीडीएफ देऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल त्या पीडीएफ मध्ये काय आहे एवढं, हे बघा आता असं मी एकदम इझी लँग्वेज मध्ये त्याच्यामध्ये डिफरन्स टाकलेला आहे, जेणेकरून तुम्हाला वाचताना असं एकदम समजून येईल आणि पाठ करायची पण गरज पडणार नाही. हे बघा, प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू आणि वेन टू डू, इथपर्यंतच. ओके, त्याच्यानंतर पुढे दिलं ऑर्गनायझिंग इज द प्रोसेस ऑफ डिफाइनिंग अँड ग्रुपिंग द ऍक्टिव्हिटीज. झालं इथपर्यंत, हे झालं ऑर्गनायझिंग तुमचं. पुढे दिलं द स्टाफिंग फंक्शन पर्टेन्स किंवा इन्क्लूड द रिक्रुटमेंट, सिलेक्शन अँड डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग. तुम्हाला वाटलं तर लिहा. ठीक आहे, त्याच्यानंतर डायरेक्टिंग इज द गायडन्स, इन्स्पिरेशन अँड द लिडरशिप ऑफ मेन अँड वुमन. असं इथून इथपर्यंत. बाकीचं काही तुम्ही एवढं आहे तसं दिलंय तेवढं पूर्ण लिहायचं असं कुठेही रूल नाहीये. फक्त तुम्हाला किती समजलंय त्याच्यातून तेवढं तुम्ही लिहा. ठीक आहे, कोऑर्डिनेशन दिले. कोऑर्डिनेशन इज अरेंजमेंट ऑफ ग्रुप एफर्ट्स. ठीक आहे, ग्रुप एफर्ट्स फॉर कॉमन गोल. हे मधलं कट करून टाका. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे दिले कंट्रोलिंग इज द प्रोसेस ऑफ टेकिंग स्टेप टू ब्रिंग ऍक्च्युअल रिझल्ट. झालं, हे असं तुम्हाला एकदम इझी लँग्वेज मध्ये मी पीडीएफ बनवलेली आहे. जर तुम्हाला हवे असेल तर मला कमेंट करा फक्त पीडीएफ म्हणून या व्हिडिओला. मी तुम्हाला ती पीडीएफ तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकतो, जेणेकरून तुम्ही इझिली, हे तुम्हाला 4 मार्काला येणार आहे आणि 100% येणार आहे. हे लिहून घ्या माझ्याकडून. ठीक आहे, तर ते मी तुम्हाला देऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं हे झालं सेकंड चॅप्टरचा आपला डिफरन्स. मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतोय. बघा इथं आलेला आहे ऑर्गनायझिंग, इथं आलेला आहे डायरेक्टिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे अजून प्रत्येक वर्षी सेकंड चॅप्टर मधून तुम्हाला डिफरन्स येतोच आहे. बघा इकडे प्लॅनिंग आला, इकडे ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग आलेला आहे. ओके, हे असं तुम्हाला त्या याच्यातून चॅप्टर मधून डिफरन्स करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला 4th चॅप्टर सांगत होतो, परत 4th चॅप्टरचं पण दाखवतो मी तुम्हाला. बघा 4th चॅप्टर मधून तुम्हाला डिफरन्स करायचे. 4th चॅप्टर मधले मी सांगितले तुम्हाला बहुतेक. हे बघा, इन्शुरन्सचा एक करा, रोड ट्रान्सपोर्टचा एक करा. ठीक आहे, इन्शुरन्स, रोड ट्रान्सपोर्ट आणि अजून एक आहे मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. हे बघा, हा इन्शुरन्सचा एक येतो. करंट अकाउंट हे आलं तर ठीक आहे, तुम्ही केलं तर चांगलीच गोष्ट आहे. करंट अकाउंट हा क्वचित येतो कधीतरी, पण करून ठेवा, कमीत कमी वाचून तर ठेवा. पुढे दिले ट्रान्सपोर्टचा आलेला आहे बघा इथं, आणि वेअर हाऊसचा एक करा. हा हे बघा, हा एक महत्वाचा आहे वेअर हाऊसचा, हा बऱ्याचदा येतो तुम्हाला. ठीक आहे, हे 3 डिफरन्स करा, ट्रान्सपोर्ट, वेअर हाऊस आणि इन्शुरन्स. हे 3 डिफरन्स व्यवस्थित करा तुम्ही. हे बघा इथं परत ट्रान्सपोर्ट, आणि इथं तर 2 चॅप्टर मधले आले, एकाच चॅप्टर मधले 2 क्वेश्चन आलेले. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लिहायला एकदम इझी होईल. हा जो व्हिडिओ आहे तो एकदम टू द पॉइंट आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय आणि काय नाही एकदम मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही बस याला फक्त थोडासा वेळ द्या, फक्त एवढं व्यवस्थित करा तुम्ही. तुमची गॅरंटी घेतो मी, तुम्ही काय होणार, पास होणार याच्यामध्ये, 100% पास होणार. ठीक आहे, एवढं जर केलं तुम्ही तर. ठीक आहे, हा एकदम इझी व्हिडिओ बनवलेला आहे मी. तुम्हाला जास्त काही अभ्यास करायची गरज पडणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं हे 2 झालं, 4 झालं, आणि महत्वाचं चॅप्टर आहे 7. दोन्हीपेक्षा हा IMP आणि तुम्हाला एकदम इझी म्हणजे कसं, याच्यात एकच डिफरन्स आहे फक्त. याच्यामध्ये काय आहे, एकच डिफरन्स आहे, तोच तुम्हाला करायचा आहे, तोच दरवर्षी येतो, कमिशनचा. ठीक आहे, बघा आता इथं डिस्ट्रिक्ट कमिशन, नॅशनल कमिशन, स्टेट कमिशन, नॅशनल कमिशन. ठीक आहे, हे बघा इथं दाखवतो तुम्हाला मी, माझ्याकडे पीडीएफ ओपन आहे त्याची. हे बघा, हा तुम्हाला डिफरन्स आहे. हा डिफरन्स आहे तुमचा 7 चॅप्टर मधला. 7 चॅप्टर आहे तुमचा. ठीक आहे, त्याच्यातून हा डिफरन्स आहे. तुम्हाला करताना 3ही करायचं आहे. 3 मधले कोणतेही 2 तुम्हाला
येतील. ठीक आहे. याचं पण माझ्याकडं एकदम इझी लँग्वेजमध्ये PDF आहे. जर तुम्हाला हवे असेल तर मला सेम मागाशी सारखं मेसेज करा. मी तुम्हाला WhatsAppला याचं याच्यामधून इझी लँग्वेजमध्ये तुम्हाला याचं डिफरन्स देऊ शकतो आणि तुम्हाला 4 मार्काला येतो हे कन्फर्म आहे. ठीक आहे. हे बघा इथं एक आलेलं आहे, इथं स्टेट कमिशन आलेलं आहे, त्याच्यानंतर इथं बघा परत 7वे डिस्ट्रिक्ट कमिशन, स्टेट कमिशन आलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं इथे पण आलेलं आहे डिस्ट्रिक्ट कमिशन आणि स्टेट कमिशन. बघा हे 2024च परत आलेलं आहे 2025ला आहे का. जास्त काही अभ्यास करायची गरज नाहीये. इझी एकदम तुम्हाला पास होण्यासाठी इझी व्हिडिओ करून दिलेला आहे मी तुम्हाला. फक्त तुम्हाला एवढा अभ्यास करायचा आहे जेणेकरून तुम्ही चांगल्यात चांगले मार्क, पास पण नाही मी तर म्हणतो 35 लागतात ना, तुम्ही 35 पेक्षा 50 ते 60% एवढा अभ्यास जरी केला ना तरी आरामशीर मिळवू शकाल. मी तुम्हाला SP त्याच्यानंतर इकोचं तर दिलेलं आहे मी तुम्हाला, हा OCMचं आहे, SP चं पण देणार आहे, अकाउंटचं पण देणार आहे. ठीक आहे. एवढे देणार आहे. तुम्ही जर एवढा अभ्यास केला ना तर तुम्हाला आरामशीर 50%च्या आसपास मार्क पडू शकतील. 50 ते 60%. जर तुम्ही व्यवस्थित पूर्ण केला अभ्यास तर मी तर म्हणतो त्याच्या पुढे पण मार्क जातील तुमचे. कळालं? हा एकदम इझी व्हिडिओ आहे, इझी. त्याच्यापेक्षा सोपा तुम्हाला अजून कुठेही भेटणार नाहीये, लक्षात ठेवा. ठीक आहे. आपण हे दुसऱ्याचं बघितलंय बघा, इथं 2 वेळा आलं होतं दुसरं. आपल्याला देतात 4 डिफरन्स, 4 मधले 3 तुम्हाला सांगितलं मी. दुसऱ्यातून एक येतो, 7व्यातून कुठला येतो हे बघा, हा येतो 7व्यातून. दुसऱ्यातून एक मोठा करायला सांगितलं तुम्हाला आणि 4थ्यातून 3 सांगितले. इन्शुरन्सचा सांगितला, रोड ट्रान्सपोर्टचा सांगितला आणि वेअर हाऊसचा सांगितला. हे करा. तुमचा डिफरन्स डिस्टिंग्विश बिटवीनचा जो क्वेश्चन आहे तो झाला कंप्लीट. उलट तुम्हाला कधी कधी तर 4ही लिहिता येतील बघा. आता इथं दुसऱ्या याच्यातून 2 आहेत, 4था पण आहे, 7वा पण आहे. तुम्ही असं म्हणाल किती लिहून किती नको. ठीक आहे. हा झाला तुमचा डिस्टिंग्विश बिटवीनचा क्वेश्चन. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे 5वा, तुम्हाला 5वा क्वेश्चन दिलेला आहे आन्सर इन ब्रीफ. ओके. आन्सर इन ब्रीफ मध्ये तुम्हाला अगोदर सांगितलं मी 8व्या चॅप्टर मधून तुम्हाला क्वेश्चन करायला सांगितले होते. ठीक आहे. हे बघा हे 3 क्वेश्चन होते, त्यातलं 7P इथं रिपीट झाला. मागाशीच दाखवलं मी तुम्हाला कुठं कुठं रिपीट होतो. ठीक आहे. 8वा झाला. त्याच्यानंतर पुढं 7व्या, हे बघा 8, 7 हे तुम्हाला IMP हे तुम्हाला पाहिजे असेल तर मी PDF देऊ शकतो, पण तुम्हाला जर भेटत असेल. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघताय वही, नोटबुक आणि पेन घेऊन बसा. जे सांगतोय ते नोट करून घ्या. 7व्या चॅप्टर मधून बघा आपल्याला काय करायचं, राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आणि कंझ्युमर प्रोटेक्शन. ठीक आहे. हे महत्वाचं आहे बघा. हे 7व्या याच्यातून बऱ्याचदा तुम्हाला आलेलं आहे. ओके. आता बघा हे 8व्याचं तर झालं आपलं 8वा. इथं तुम्हाला 4 फंक्शन सांगितले मी. हे 3च क्वेश्चन सांगितले होते, त्यातले किती वेळा रिपीट झाले, हा 8वा झाला. त्याच्यानंतर पुढं याच्यात तर काय आलं नाही, परत याच्यात फंक्शन आलेले आहेत बघा. ठीक आहे. हा एक तर झाला आपला क्वेश्चन, बरोबर. त्याच्यानंतर राहिले हे 2. आता याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे 6वा चॅप्टर, 7वा आणि पहिला. आता 6व्या 7व्या पहिल्यामधून काय करायचंय बघा, तुम्हाला दाखवतो मी. पहिल्याच्या इथे इम्पॉर्टन्स दिलेले आहेत मी सर्व चॅप्टरचे. ठीक आहे. हे बघा इथं नेचर करायचं, नेचर ऑफ प्रिन्सिपल आणि प्रिन्सिपल ऑफ हेनरी फेयॉल. हा हेनरी फेयॉल महत्वाचा आहे बघा. याचे प्रिन्सिपल येतात तुम्हाला, लक्षात ठेवा. 4 येतील किंवा जास्त बी येऊ शकतात कधी कधी. त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर आहे, तुम्हाला दुसऱ्या चॅप्टर मधून डिस्टिंग्विश करायला सांगितलंय बघा. इथं प्लॅनिंग आणि कंट्रोलिंग करायला सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग, स्टाफिंग तुम्ही नाही केलं तरी चालेल. स्टाफिंग आणि प्लॅनिंग आणि कंट्रोलिंग तर तुम्हाला येतच. हे फर्स्ट फंक्शन आहे हे, आणि हे जे आहे ते लास्ट फंक्शन आहे. ठीक आहे. तर त्या हिशोबाने तुम्ही अभ्यास करा. ओके. त्यानंतर पहिला दुसरा सांगितलं मी तुम्हाला, तिसरा सांगितलं. तिसऱ्यामधून कॅरेक्टरिस्टिक्स करायचे त्याचे आणि क्वालिटीज करायचे आणि त्याचे फंक्शन. आता तुम्हाला बुकमध्ये 2 दिलेले आहेत वेगवेगळं, त्यातलं तुम्ही कोणतेही एक करा. कॅरेक्टरिस्टिक्स आणि क्वालिटीज हे दोन्ही सेम आहे. कळलं? तुम्ही हे कॅरेक्टरिस्टिक्स ह्या क्वालिटीजला लिहिलं तरी चालेल, कारण दोन्हीमध्ये पॉईंट जवळपास सेमच आहेत. त्याच्यामुळे हे दोन्ही सेपरेट करण्यापेक्षा एकच करा. या दोन्हीपैकी कोणतेही एक करा. हा क्वेश्चन आला तरी तेच लिहा, हा क्वेश्चन आला तरी तेच लिहा. त्याच्यानंतर पुढं फंक्शन्स एक महत्वाचे आहेत बघा याच्यात तिसऱ्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला सांगितलं 5वा तुम्ही नाही केला तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाहीये. मी बाकीच्या चॅप्टरच्या भरोश्यावर तुम्ही आरामशीर लिहू शकता.
हवे याच्यातून बघा रिस्पॉन्सिबिलिटीज करायच्या तुम्हाला गव्हर्नमेंट, एम्प्लॉई आणि कंझ्युमर आहे. सोसायटी ऑप्शनला ठेवा, केलं तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे. आणि 7व्या चॅप्टर मधून डिफरन्स तुम्हाला सांगितलं मी, हे बघा इथं आलेला कमिशनचा डिफरन्स. त्याच्यानंतर तुम्हाला दिलं मी राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कंझ्युमर आणि कंझ्युमर प्रोटेक्शन. हे महत्वाचे क्वेश्चन आहेत बघा दोन्ही. IMP करून ठेवा याला. कंझ्युमर प्रोटेक्शन आणि राईट्स रिस्पॉन्सिबिलिटीज. ओके, 8वा तर मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता बघा तुम्हाला मी सांगतो कसं रिपीट होतात क्वेश्चन. ओके, 7व्या ह्याच्यातून सांगितलं तुम्हाला, 6व्या ह्याच्यातून दाखवलं आलेले एम्प्लॉईज रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स एम्प्लॉईज. बघा इथं मी तुम्हाला सांगितलं रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स एम्प्लॉईज. पुढे दिलं एक्सप्लेन राईट्स. ठीक आहे, 7व्या चॅप्टर मधून एक्सप्लेन राईट्स. हे बघा हे राईट्स तुम्हाला दिलं. त्याच्यानंतर पुढे दिलंय डिस्क्राईब एनी 4 टेक्निक्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. ठीक आहे, हे टेक्निक्स तर नाही आलेले काय हरकत नाही, पण 7व्या ह्याच्यातून तुम्हाला इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे बघा मी. बघा इथं पुढं 7व्या ह्याच्यातून कंझ्युमर प्रोटेक्शनचा इम्पॉर्टन्स आहे तो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे कंझ्युमर प्रोटेक्शनचं आहे. त्याच्यानंतर पुढं पहिल्या ह्याच्यातून हेनरी फेयलचे प्रिन्सिपल सांगितले मी तुम्हाला. हे बघा इथे मी हेनरी फेयलचे दिलेले आहे तुम्हाला मेन क्वेश्चन. बघा इथे हेनरी फेयल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिलं तिसऱ्या ह्याच्यातून 4 कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलं. ठीक आहे, हे बघा हा तिसरा चॅप्टर आहे तुमचा कॅरेक्टरिस्टिक्स अँड क्वालिटीज. या दोन्हीपैकी एकच करा, कोणतंही तेच दोन्हीकडे वापरा. 5वं तुम्हाला सांगितलं केलं तरी चालेल, असं मी तुम्हाला या 3 पैकी कोणतेही 2 लिहायचे, मग तुम्ही हे 2 लिहा. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे तुम्हाला हेनरी फेयलचं परत आलंय बघा, मी तुम्हाला इथे इम्पॉर्टन्स मध्ये दिलं प्रिन्सिपल्स ऑफ हेनरी फेयल. महत्वाचं आहे बघा एकदम. मी तर म्हणतो हा क्वेश्चन नाही केला तरी हा तरी एकदम व्यवस्थित करा, जेणेकरून तुम्हाला लिहिता येईल. ओके, हा एक झाला, हा एक क्वेश्चन. जर तुम्हाला समजा दुसऱ्या कोणत्या चॅप्टर मधून आलं तर रिस्पॉन्सिबिलिटीज करा. हे बघा इथं रिस्पॉन्सिबिलिटीज दिलं मी तुम्हाला. ओके, तर हे एवढं क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत. एकदम इझी आहे, जास्त काही अभ्यास तुम्हाला करायची गरज नाही. काय करायचंय कसं करायचं हे तुम्हाला मी याच्यात दाखवतो. याच्यामध्ये बघा तुम्हाला प्रत्येक याच्यात 3-3 सांगितल्या. जरी समजा तुम्हाला 2 जरी लिहिता आले, 3 पैकी असे बी आपल्याला काय करायचंय 2च लिहायचे, जास्त लिहायचं नाहीये. ठीक आहे, 10 मार्काला येतं हे. त्याच्यानंतर पुढं इथे 10 मार्क तर तुम्हाला आरामशीर मिळतील 8वा, 7वा आणि 4था चॅप्टर केला तरी. ठीक आहे, पुढे जस्टिफाय द फॉलोइंग दिलेलं आहे तुम्हाला. याच्यामध्ये बघा प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट. ठीक आहे, त्याचं नेचर लिहायचं तुम्हाला. हे बघा इथं नेचर दिलेलं आहे, तिथं नेचर दिलं बघा तुम्हाला. नेचर आहे का पहिल्या चॅप्टरचं नेचर. त्याच्यानंतर आर्मी आणि कंझ्युमर प्रोटेक्शन. हे बघा हे 7व्या चॅप्टर मधून मी तुम्हाला कंझ्युमर प्रोटेक्शन दिलं. कंझ्युमर प्रोटेक्शन कुठे गेलं 7वा चॅप्टर. हे बघा इथे, हे बघा इथे कंझ्युमर प्रोटेक्शन आहे का. आता प्रिन्सिपल ऑफ सबरोगेशन, कॉन्ट्रॅक्ट अँड इंडेमनिटी हे प्रिन्सिपल आहेत, याचे इन्शुरन्सचे प्रिन्सिपल आहेत. हे बघा इथले इन्शुरन्सचे प्रिन्सिपल. हे 3 क्वेश्चन झाले. 3 पण नाही करायचे तुम्हाला, 2च करायचे कोणतेही. त्याच्यामुळे तुम्हाला हे 2 केलं तरी भरपूर होईल. हे 2 काही करायची गरज पण नाही. हे बघा इथे इम्पॉर्टन्स आलेला आहे. एक काम करा, दुसरा एखादा सोडा, 8वा चॅप्टर करणारच आहे आपण, त्याच्यातून इम्पॉर्टन्स लिहा. सगळं तुम्हाला येईल. व्यवस्थित जर अभ्यास केला तर तुम्ही म्हणाल 4च्या 4ही येतात आहे मला. ठीक आहे, पण 4 ही लिहायची गरज नाहीये. हा एक लिहा आणि हा एक लिहा. हे पहिलं तर तुम्हाला करायला सांगितलंय, नाही केलं तरी चालेल. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या याच्यातून कंट्रोलिंग. बघा कंट्रोलिंग इज द लास्ट फंक्शन. मी तुम्हाला इम्पॉर्टन्स दिलं बघा इथं 2nd चॅप्टर मध्ये. फक्त याच्यामध्ये 6 पॉईंट आहेत. 6 पॉईंट मध्ये मी तुम्हाला 3 दिलते. 3 पैकी पण तुम्हाला सांगितलं हा नाही केला तरी चालेल. हा प्लॅनिंगचा इम्पॉर्टन्स करा आणि कंट्रोलिंगचं करा. तर तो कंट्रोलिंगचा क्वेश्चन बघा याच्यात आलेला आहे. कंट्रोलिंगचे तुम्हाला इम्पॉर्टन्स लिहायचा आहे कंट्रोलिंगचा. ठीक आहे, पुढे एंटरप्रेन्युअरशिप बेस्ड सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. ठीक आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स लिहायचे. कॅश कॅन बी विड्रॉवल, तर तुम्ही मनाने लिहू शकता. कन्झ्युमर हॅव एनी रिस्पॉन्सिबिलिटीज. हे बघा इथं रिस्पॉन्सिबिलिटीज दिल तर बघा मी तुम्हाला. परत परत किती रिपीट होते बघा, तुम्ही लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे, हे 4ही तुम्हाला सांगितले. 4 पैकी किती लिहायच्यात आपल्याला, फक्त 2. जास्त काही डोकं लावायचं नाहीये. ओके, पहिल्या ह्याच्यातून प्रिन्सिपल हेल्पफुल इन युटिलायझेशन, प्रिन्सिपलचं नेचर लिहायचं. त्याच्यानंतर 5व्या ह्याच्यातून 5वा तुम्हाला करू नका म्हणून सांगितलंय मी, काही प्रॉब्लेम नाही. बिझनेस शुड अलाव पार्टिसिपेशन वर्कर्स. वर्कर्स म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स एम्प्लॉई. हे बघा इथं मी तुम्हाला 6व्या ह्याच्यात क्वेश्चन दिलता बघा, रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स एम्प्लॉईज आहे का.
हे एक आलं. त्याच्यानंतर 8वं देअर इज नीड म्हणजे काय? इम्पोर्टन्स. ब्रँडिंगचं इम्पोर्टन्स दिलं होतं बघा तुम्हाला, इथं इम्पोर्टन्स दिलं मी, ते इम्पोर्टन्स तुम्हाला लिहायचे. पास झाले. पहिलं आलं नाही आलं तरी हे एक आणि हे एक दोन तुम्ही आरामशीर लिहू शकता. त्याच्यानंतर पुढं ऑर्गनायझिंग फॅसिलिटेट्स ऍडमिनिस्ट्रेशन ॲज वेल एज ऑपरेशन ऑफ द ऑर्गनायझेशन. ठीक आहे, हे आलं. तुम्ही केलं तर चांगली गोष्ट आहे. मी तुम्हाला फक्त 2च करायला सांगितले होते याच्यातून, सेकंड चॅप्टर मधून. पुढे गेलं हे प्लॅनिंग आणि कंट्रोलिंग. नाही आलं काही हरकत नाही, 7व्या याच्यात तुम्हाला येईल, 7व्या चॅप्टर मधून. कंझ्युमर ऑर्गनायझेशन इम्पॉर्टन्स रोल इन कंझ्युमर प्रोटेक्शन. बघा हा क्वेश्चन मी तुम्हाला दिलेला आहे 7व्या चॅप्टर कंझ्युमर प्रोटेक्शन. तो एक आला याच्यामध्ये. 5 होतं, तुम्हाला सांगितलं मी नका करू, काय विषय नाही. एक्सपेक्टेशन सोसायटी टुवर्ड्स बिझनेस. आता हे बघा सोसायटीचे इथं मी तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेले आहे, तर ते रिस्पॉन्सिबिलिटीज लिहायचे तुम्हाला. झाले हे 2 क्वेश्चन. ओके, बघा किती इझी आहे, किती किती ऍक्युरेट आहे. मी तुम्हाला जे सांगतोय ते विथ प्रूफ सांगतोय, जे आलेलं आहे मागं क्वेश्चन पेपर मध्ये. आणि असाच फॉर्मॅट राहतो तुमचा क्वेश्चन पेपर मध्ये, कुठेही चेंज होत नाही. कारण हे जे क्वेश्चन आहेत, हे जे चॅप्टर आहेत, त्यांना ठराविक मार्क त्यांनी दिलेले आहेत. तेवढ्याच मार्काचं त्या चॅप्टर मधून येतो आणि त्यातून मेन पण तुम्हाला मी दिलेलं आहे. बघा अटेम्प्ट द फॉलोइंग याच्यामध्ये तुम्हाला 2 लिहायचे, 3 पैकी 2 लिहायचे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला बघा पहिला क्वेश्चन सांगितला मी हेनरी फयालचा. तुम्हाला लक्षात राहत नसेल तर मी परत ओपन करतो इथं, तुम्ही लक्षात ठेवा फक्त कुठलं येते. बघा हेनरी फयाल, त्याला अंडरलाईन करून करून पार लाल झाला ते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे हे इथं बघा नेचर दिलेलं आहे. बघा इथं नेचर दिलं होतं मी, नेचर ऑफ प्रिन्सिपल. ठीक आहे, पहिल्या चॅप्टर मधून. त्याच्यानंतर 6व्या याच्यातून सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स गव्हर्नमेंट. हे बघा इथं गव्हर्नमेंट दिले मी 6व्या चॅप्टरला, आहे का, पहिलेच दिले रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आणि कंझ्युमर एकदम महत्वाचं आहे, 3च पॉईंट करा रिस्पॉन्सिबिलिटीजचे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ वेअर हाऊसेस. तर इथं तुम्हाला 4थ्या याच्यात मी वेअर हाऊसचे टाईप दिले होते बघा, आहे का, ते टाईप 1 करा. तुम्हाला महत्वाचा 4था आणि 8वा चॅप्टर आहे, तुम्ही बघितलं असेल इथून पुढे. हे बघा 4था 8वा, 4था परत इकडे आला असेल. हे प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला 4था किंवा 8व्या चॅप्टर मधून कोणता ना कोणता क्वेश्चन येतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे 3 नाही लिहायचे आपल्याला, 3 पैकी 2च लिहायचे. व्यवस्थित जे जमतील ते तुम्ही लिहा. पुढं नेचर दिलेलं आहे, नेचर एक्झाम्पल तुम्हाला. रेमिटन्स सर्व्हिसेस म्हणजे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड. त्याच्यानंतर पोस्टल डिपार्टमेंटचा क्वेश्चन लिहायचा. सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स कंझ्युमर्स. हे बघा इथं कंझ्युमरचं आलेलं आहे. 6वा कंझ्युमर आहे का, कंझ्युमरचं एक महत्वाचं आहे, 2 लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिलेलं आहे मी इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग. हे बघा मी इथं तुम्हाला 6 दिलेले आहेत. तुम्हाला 6 पैकी मी फक्त 2च करायला सांगतोय आणि ते तुम्हाला किती रिपीट होतात बघा. प्लॅनिंग आणि कंट्रोलिंगचं मगाशी आलं होतं, आता प्लॅनिंग आलेलं आहे. ठीक आहे, इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग. आणि राईट्स ऑफ कंझ्युमर्स हे एक झालं आणि कंझ्युमरचे राईट झाले. हे बघा इथं राईट्स दिलेले आहेत मी तुम्हाला. राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कंझ्युमर आहे, किती रिपीट होते बघा, तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या हिशोबाने अभ्यास करा. तुम्हाला जास्त अभ्यास करायची गरज पडणार नाही. तुम्ही 3 ते 4 दिवस जरी दिले ना याच्यासाठी, तरी तुम्ही आरामशीर चांगल्या मार्काने पास होऊ शकता. एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ द एंटरप्रेन्योर. बघा इथं फंक्शन दिले होते मी. कॅरेक्टरिस्टिक्स आहे बघा इथं फंक्शन्स ऑफ एंटरप्रेन्योर, आहे का. एक्सप्लेन इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग टू कंझ्युमर्स. इम्पॉर्टन्स दिला होता मी तुम्हाला. 8वा चॅप्टर पूर्ण करायला सांगितलंय. हा पूर्ण करायला सांगितलाय, त्याचाच उद्देश हा होता की तुम्ही कोणत्याही क्वेश्चन मध्ये 4था 8वा व्यवस्थित लिहू शकतात. आता इथं नेचर बी आले, नेचर पण करायला सांगितले, पण तुम्ही हे न लिहिता हे 2 लिहिलं तरी पास झालं. हा झाला आपला पूर्ण ओसीएम सब्जेक्टचा स्टडी. ठीक आहे, आता याच्यामध्ये पण बघा 4था 8वा तुम्हाला सांगितलं होतं मी. 4था 8वा 7वा आणि 6वा हे 2 महत्वाचे आहेत, जास्त मार्काला आहेत, 7 आणि 6. आता बघा इथे तुम्हाला मी कन्सेप्ट दिलेले आहेत. कन्सेप्ट तुम्हाला दिलेले आहेत 6 मधले 4 लिहायचे. आता बघा या 4 पैकी किती येतात तुम्हाला 4 मधून. इन्शुरन्स आलं 4थ्या याच्यातून, 7व्या याच्यातून लोक अदालत आलं, प्लेस कन्सेप्ट आलं. ओके, हे 3 आले. राहिलेला एक जो येतो, आता तुम्ही ऑर्गनायझिंग वगैरे हे मनाने, ई बिझनेस तुम्ही मनाने लिहू शकता. 3 आले. त्याच्यानंतर बघा इकडे परत 7 आलेले, 8 आलेले, परत 8 2 वेळा 8व्या याच्यातून आलेले. ठीक आहे, म्हणजे इथं 3 आले परत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा 8वा आणि 4था हे 4 चॅप्टर तुम्हाला सांगतोय मी किती महत्वाचे आहेत. हे तुम्ही, मी तर म्हणतो 4 करण्यापेक्षा हे 2 तरी करा कमीत कमी. परत बघा याच्यात 4था आलेला आहे, कम्युनिकेशन आला, राईट आलेलं, राईट तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि हे मार्केट आलं.
ओके. तुम्ही लक्षात ठेवा, जास्त अभ्यास तुम्हाला करायची अजिबात गरज नाहीये. थोडाच करा, पण असा करा की सगळ्यांच्या पुढे जाऊ शकता तुम्ही. ओके. किती तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, किती अभ्यास केला ते महत्त्वाचं नाहीये. तुम्ही कसा अभ्यास केला आणि कोणत्या पद्धतीनं केला तो महत्त्वाचा आहे. बरीच मुलं अशी आहेत जे थोडा किंवा शेवटच्या काही दिवसात अभ्यास करून चांगले पर्सेंटेज मिळवतात. ठीक आहे. तर त्यांची जी ट्रॅक आहे, ठीक आहे. तर ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे याच्यामध्ये. आता राहिला आपला एक क्वेश्चन फक्त केस स्टडीचा. केस स्टडीमध्ये कोणतं रिपीट होतंय मी तुम्हाला सांगतो. 3 देतात, 3 मधले 2 लिहायचे असतात. बघा, दुसरा आणि 5वा चॅप्टरमधून केस स्टडी फक्त करा. काय 4-5 जास्तीत जास्त केस स्टडी असतील. ठीक आहे. 6 मार्काला येईल तुम्हाला. हे बघा, इथं दुसरा आणि 5वा आलाय परत. ठीक आहे. परत इथं दुसरा आणि 4था आलाय, पण काही हरकत नाही. तुम्ही 4थ्या ह्याच्यातून अभ्यास करणारच आहे असं. याच्यात फक्त 5वा आलाय. ओके. पण तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा. तर याच्यातून तुम्ही याच्यामध्ये 4था चॅप्टर जर ॲड केला तर हाही क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. 4 त्रिक 12 करायचे तुम्हाला. 12 मधून तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे. जास्त पूर्णच्या पूर्ण 8 चॅप्टर आहेत आणि मोठे 1 ते 8 चॅप्टर आहेत. मोठे. त्यातून तुम्हाला मी सांगितलं कुठल्या चॅप्टर मधून काय करायचं आणि कुठला क्वेश्चन करायचा. आता एवढा ह्याच्यापेक्षा सोपा व्हिडिओ मला नाही वाटत तुम्हाला कुठं मिळेल म्हणून. ठीक आहे. एकदम इझी करून सांगितलेलं आहे तुम्हाला. याचा व्यवस्थित अभ्यास करा आणि चांगल्या मार्काने पास व्हा. ओके. इकडं इम्पॉर्टन्स मी दिले होते. तुम्ही काय करायचं, स्क्रीनशॉट काढा किंवा तुमच्या नोटबुक सोबत असेल तर नोटबुकमध्ये लिहून ठेवा. हे एवढे क्वेश्चन आहेत. ठीक आहे. जास्त याच्यामध्ये अजिबात काही दिलेलं नाहीये. तुम्हाला जर फक्त पासच व्हायचं असेल तर फक्त 4था चॅप्टर व्यवस्थित करा आणि 8वा चॅप्टर व्यवस्थित करा. या 2 चॅप्टरवर तुम्ही चांगले मार्क मिळवू शकता. फक्त करताना पूर्ण चॅप्टर करा. नाहीतर अर्धवट केलं तर तुम्ही म्हणाल याच्यातलं काही आलं नाही, असं नका करू. ठीक आहे. 4था, 8वा आणि 7वा आणि डिफरन्स पूर्ण करा. ह्याचा एक डिफरन्स करा, हा एक डिफरन्स करा. 7व्यातून डिफरन्स, 4थ्यातून डिफरन्स करा आणि दुसऱ्या चॅप्टरचे एक डिस्टिंग्विश करा. तुम्ही आरामशीर डोळे झाकून पास झालेच म्हणून समजा. ठीक आहे. ओके. तर एकदम इझी व्हिडिओ आहे समजण्यासाठी तुम्हाला काय करायचंय काय नाही. ओके. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथून पुढच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. धन्यवाद.